आपण पाहताय JB TV न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। जागतिक महिला दिनानिमित्त दोंडाईच्या शहरात महिलांसाठी अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण असा होम मिनिस्टर विशेष कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला। दोंडाईच्या शहरातील पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी विविध सामाजिक आणि मनोरंजनात्मक उपक्रम राबवले जात आहेत। त्याच परंपरेला पुढे नेत यंदाही 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी खास होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। दोंडाईच्या येथील शिक्षण महर्षी दादासाहेब रावळ स्टेडियम येथे संध्याकाळी 6 वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमाला शहरासह परिसरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। महिलांना मनोरंजनासोबतच आपले कौशल्य सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आले। यावेळी त्यांनी उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत समाजाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले। तसेच उत्कृष्ट नियोजन आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संस्थापक तसेच नगरसेविका सौ पूजा नितीन खडसे यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विकास रत्न सरकार साहेब रावल तसेच दोंडाईच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ नयनकुमारताई रावल यांची उपस्थिती लाभली। तसेच लोकप्रिय होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक आणि लेखक पंकज भाऊजी यादव हे देखील विशेष उपस्थित होते। त्यांच्या मनोरंजक आणि प्रभावी सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत प्राप्त झाली। कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। म्हणी, गप्पा, गाणी आणि रंजक खेळांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेत मनसोक्त आनंद लुटला। या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांसाठी आकर्षक पैठणीसह विविध भेटवस्तूंचीही व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे महिलांचा उत्साह आणखी वाढल्याचे पाहायला मिळाले। दोंडाईच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ नयनकुमारताई रावल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांच्यासह महिला पदाधिकारी नगरसेविकांनी देखील कार्यक्रमात सहभागी होत महिलांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले। कार्यक्रमात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक स्तरावरील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या होम मिनिस्टर कार्यक्रमामुळे दोंडाईच्या शहरातील महिलांना आनंदाचा आणि उत्साहाचा अविस्मरणीय अनुभव मिळाला। महिलांच्या मोठ्या सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला। यावेळी JB न्यूजशी मान्यवरांनी संवाद साधला। उपसंपादक अशोक किरासे सर, दोंडाईच्या। खरं तर सर्व लाडक्या बहिणींचा मी प्रणाम करतो। त्यांचं आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा, त्यांचं वंदन, त्यांचं अभिनंदन। आम्ही इतिहासामध्ये कधी आई जिजाऊंच्या स्वरूपात, कधी सावित्री आईंच्या स्वरूपात, कधी राणी अहिल्याबाई होळकरांच्या स्वरूपात, कधी रमाबाई आंबेडकरांच्या रूपात, कधी लक्ष्मीबाईंच्या रूपात, अशा विविध रूपामध्ये आम्ही आमच्या मातृशक्तीला बघितलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आपली भारताची संस्कृती ही प्रेरित झालेली आहे। आणि म्हणून सगळे आम्ही देवींना आम्ही अभिनंदन करतो। कधी लक्ष्मीचं स्वरूप आहे, कधी भवानीचं स्वरूप आहे, कधी सरस्वतीचं स्वरूप आहे, तर कधी दुर्गाचं स्वरूप आहे। अशा वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये आम्ही या भारताच्या आमच्या भगिनींना बघितलेलं। आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी जी मोहीम, ही लसीकरणची मोहीम जी आहे, ही जी सुरुवात केली, ही महिलांसाठी फार महत्त्वाची आणि अशा अनेक योजना या महिलांसाठी आम्ही सुरुवात केल्यात। त्याच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचं काम
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस करतात आणि म्हणून देवेंद्रभाऊ फडणवीस यांना लाडका बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ म्हणून असं ओळखलं जातं. मी सगळ्या भगिनींचं पुन्हा एकदा महिला दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. खूप त्यांचं वंदन करतो, अभिनंदन करतो. कार्यक्रम अतिशय सुंदर होता आणि एकदमच उत्साहिक वाटलं. खूपच सुंदर आयोजन केलं होतं. तर मी सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज या ठिकाणी दोंडाच्या शहरात आपल्या पूजाताई ज्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आहे, त्यांनी आज महिलांसाठी खूप सुंदर या ठिकाणी कार्यक्रम राबवला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये मेन म्हणजे आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ आणि तसे दोंडाच्या शहराचे नगराध्यक्ष राणी साहेब आणि माई साहेब आणि रावल साहेब, त्या सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली. आमच्या महिलांची पाठीशी त्यांच्या नेहमी सपोर्ट असतो, साथ असतो. आणि आज या ठिकाणी मी एवढंच सांगेल की पूजाताईंनी जसं यावर्षी चांगलं महिलांसाठी कार्यक्रम राबवलं, तसेच प्रत्येक वर्षी महिलांसाठी कार्यक्रम राबवावं आणि असं महिलांचा उत्साह या ठिकाणी राबवा. मिळवण्यासाठी पूजाताई खडसे यांनी खास महिलांचा विचार केला की महिलांना एक वर्षातून एक दिवस असा मिळाला की त्यांना वेगळ्या प्रकारचा आनंद घेता यावा, त्यांना काहीतरी वेगळा आनंद घेऊन त्यांच्या जीवनामध्ये काय ते वेगळे पण यावं. त्यासाठी पूजाताई खडसेंनी तेवढा छान उपक्रम राबवला आणि त्या उपक्रमामध्ये महिलांनी खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला आणि खूप छान सर्व महिला खेळल्या आणि महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. खूप छान वाटला आजचा कार्यक्रम. अतिशय तळागाळातल्या आणि गरीब वस्तीमधल्या ज्या महिला आहेत की त्यांना स्टेज डेअरिंग नसते किंवा त्यांना काही योग्य एक बेस मिळत नाही, त्यासाठी आमच्या पूजाताई खडसे यांनी हे जे आयोजन केलेलं आहे अतिशय अप्रतिम आणि अलौकिक आणि अविस्मरणीय असं आहे. आपण बघतच आहात की किती प्रचंड संख्येने या ठिकाणी त्यांना प्रतिसाद मिळालेला आहे. यासाठी मी पूजाताई खडसे यांचे खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. बहुउद्देशीय संस्था दोंडाईच्या संचलित त्याच्या अध्यक्षा सन्माननीय पूजाताई खडसे यांनी आज खरोखर एक अविस्मरणीय कधी भूतो न भविष्यती असा खूप मोठा महान सोहळाच महिलांसाठी प्राप्त करून दिला. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व महिलांतर्फे त्यांचे अभिनंदन आणि आभार मानते. कारण संध्याकाळची वेळ तरी एवढा मोठ्या मापने आणि ते पण दोंडाईच्या सारख्या शहरामध्ये एवढ्या महिला जमा होणं, आतापर्यंत बसून राहणं ही काही साधी गोष्ट नाही आणि त्यांना टिकवून ठेवणं ही सुद्धा साधी गोष्ट नाही. आणि मला तर वाटतं हा असा सर्वात मोठा सोहळा पहिल्यांदाच होत आहे. हुनर तो हर किसी में होता है, हुनर तो हर किसी में होता है, किसी का छिप जाता है तो किसी का छप जाता है. प्रत्येक नातं जोडणाऱ्या, रिश्ते निभावणाऱ्या महिलांचा हुनर छापण्यासाठी पांडुरंग बहुउद्देशीय संस्थानाच्या आदरणीय पूजाताई खडसे यांच्या डोक्यात एक सुंदर कल्पना येते आणि महाराष्ट्रात गाजलेला भाऊजींचा पंकज यादव यांचा अतिशय रोमांचक गप्पा गाणी मनोरंजनाचा खेळ होम मिनिस्टर स्पर्धा ह्या दोंडाईच्या नगरीत घेतली जाते आणि ह्या दोंडाईच्या शहरातल्या तळागाळातल्या तमाम माता भगिनी महिला या ठिकाणी येऊन उत्स्फूर्त आनंद घेत आहेत. एक वेगवेगळे खेळ खेळत आहेत. त्यांच्या धानीमनी नसलेले खेळ त्यांना खेळायला मिळत आहे. उखाण्यांच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत आणि अजून बरेच काही खेळ त्यांना या मंचावर खेळायला मिळाले. आज दिनांक 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दरवर्षी दोंडाईच्या मध्ये आम्ही पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम घेत राहतो. आज आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पणन राज शिष्टाचार कॅबिनेट मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल, आदरणीय नयनकुमार ताई साहेब आणि आपले उद्योगपती विकासरत्न सरकार साहेब रावल यांच्या मार्गदर्शनाने आम्ही होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. महिला रोज चूल आणि मूल ह्याच्यात अडकलेल्या राहतात, त्याच्यातून काहीतरी एक त्यांना वेगळा एंटरटेनमेंट म्हणून आम्ही आज हा होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवलेला आहे. सत्कार किंवा ज्या महिलांनी कर्तृत्व गाजवलेलं आहे त्यांचे आपण प्रत्येक ठिकाणी बघत राहतो सत्कार, पण इतर ज्या स्लम एरियातल्या किंवा इतर वर्गातल्या ज्या महिला आहेत त्यांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन त्यांना विविध बक्षिसे जिंकता यावे आणि त्यांना थोडंसं एक रोजच्या दिनचर्येतून थोडाफार आनंद लुटता यावा म्हणून आम्ही आज हा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.